वारी म्हणजे नेमकं काय आणि ती कुणी स्टार्ट केली? तर वारी हा शब्द मूळतः वार या शब्दापासून आला आहे. ओके. वार हा संस्कृत शब्द आहे हम्म. आणि त्यापासून वारी हा शब्द तयार झाला. वारी म्हणजे एकच गोष्ट वारंवार करणं, त्याला म्हणायचं वारी. ओके. तर वारकऱ्याच्या दृष्ट्यानं वारी म्हणजे पंढरपूरची वारी करणं, आळंदीची वारी करणं, देहूची वारी करणं, त्याला म्हणायचं वारी. वा, म्हणजे वर्षातून एकदा आपल्या घरातून विठ्ठलाला भेटायला निघणे हे सातत्याने अनेक वर्ष करत राहणारा, म्हणजे ती करत राहणारी गोष्ट म्हणजे वारी. वारी आणि तो ती नियमितपणे करत आलेला तो म्हणजे वारकरी. हो. अच्छा. आणि याला जर थोडा आध्यात्मिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर जसं माहिती आहे की प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनीतून जावं लागतं. बरोबर. जन्म आणि मरण्याच्या फेऱ्यातून तुम्हाला जर वारायचं असेल तर त्याला म्हणायचं वारी, आणि त्याच्यासाठी करायची ती वारी. अच्छा. तर मग या वारीची सुरुवात कुणी केली? म्हणजे या वारीची मूळ सुरुवात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, म्हणजे आदिनाथ जे सगळ्यात आधी होते, तर सगळ्यात आधी कोण होते तर भगवान शंकर. अच्छा. तर भगवान शंकरांनी ही वारी सुरुवात केली. अच्छा, म्हणजे आपण जे ऐकतो की 1200च्या शतकात वगैरे चालू झाली ते नसून महादेवांनी वारीची सुरुवात केली. महादेवांनी मूळतः वारीची सुरुवात केलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे वडीलही वारी करत होते. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज वारी करत होते, तुकाराम महाराज वारी करत होते, नाथ महाराज वारी करत होते, नामदेव महाराज वारी करत होते. आणि तशीच परंपरा वारकरी संप्रदायाची आज सगळे वारकरी, महाराष्ट्राचे तमाम वारकरी आज सगळेजण वारी करतात. आता महादेवांनी चालू केली म्हटल्यानंतर त्याला काही प्रमाण आहे का, किंवा त्याच्या मागची काही बॅक स्टोरी वगैरे आहे का? तसं सांगितलं तर प्रमाण आहे की रंभा अधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजेचा कांत म्हणजे मूळ भगवान शंकर. तर मूळ भगवान शंकर हे पंढरपूरची वारी करत, हे त्याचं प्रमाण आहे. आणि वारीसाठी स्वतः भगवान शंकर आपल्या पत्नीसह म्हणजे पार्वतीसह हे पंढरपूरला आले. आपला मुलगा म्हणजे भगवान गणेश यांना सोबत घेऊन ते पंढरपूरला आले. आणि त्याचं दुसरं प्रमाण जर आपल्याला द्यायचं झालं तर आज जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाची मूर्तीचा पहिले जेव्हा आपण पूजा करतो त्याला पहिले बिल्वपत्र वाहतात आणि त्याच्यानंतर भगवान विष्णुमय म्हणजे विष्णूची पूजा केली जाते. तर विष्णूच्या डोक्यावर जी पिंड आहे ती भगवान शंकराची मानली जाते, त्याच्यावर पहिले बेल वाहिला जातो आणि नंतर त्याची पूजा केली जाते.